नमस्कार मंडळी. घर म्हटलं की सामान आलं, पसारा आलाच. पण तेच सामानचं आपल्याला काही गोष्टी नको असतील, तर त्या कमी करणं हे सुद्धा आपलंच काम आहे. कारण त्यामुळे जो अनवॉन्टेड पसारा होतो, तो होणार नाही. त्यामुळे काही गोष्टींची डिक्लटर आपल्याला करावीच लागते. आज मी अशाच काही गोष्टी डिक्लटर करत होते. म्हटलं तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूयात. सर्वात आधी एक नंबरची गोष्ट मी डिक्लटर केली आज, ती म्हणजे नको असलेले कपडे, जुने कपडे, वापरात नसलेले कपडे किंवा काही फाटलेले कपडे असतात ते काढून टाकणं. एकतर जे चांगले असतील पण आपण घालत नाहीये, ते एकतर आपण डोनेट करू शकतो किंवा मग जे फाटलेले आहेत, अगदी कोणीच वापरू नाही शकत, ते आपण डिस्कार्ड केलेलेच बरे असतात. यामुळे काय होईल, कपाटातली अनवॉन्टेड स्पेस असते, जी अशा जुन्या कपड्यांमुळे किंवा नको असलेल्या कपड्यांमुळे ती अ, खूप भरलेलं वाटतं आपलं कपाट. ते कपाट तसं वाटणार नाही आणि थोडंसं नवीन कपड्यांना किंवा अजून काही जे घेऊ आपण, त्या गोष्टींना जागा मिळेल आणि आपलाच थोडासा ताण वाचेल डिक्लटर केल्यामुळे. तेव्हा नको असलेले कपडे जे आपण चांगल्या अवस्थेत आहे आणि जे आपण घालत नाहीये, ते एकतर डोनेट करायचे आणि जे अक्षरशः फाटलेले आहेत, कोणीच वापरू शकत नाही, ते डिस्कार्ड करायचे. ह्यामुळे जरा सुटसुटीतपणा येईल आणि जेवढं कमीत कमी सामान ठेवता येईल, तेवढं घरात कमीत कमी सामान ठेवायचं. कपडे पण आपण घेताना बरेचसे घेतो, पण तेवढेच वापरतो, सगळेच वापरतो असं होत नाही किंवा 1-2 वेळा वापरतो, ते खराब होतात. कधी त्यांचा रंग जातो किंवा काही अजून फाटतात, खराब होतात. आपल्याला ते बसत नाही. त्यामुळे मग ते कमी केलेलेच बरे पडतात. तर इथे मी बरेचसे कपडे काढलेले आहेत, जे मला काही डोनेट करायचे आहे आणि काही डिस्कार्ड करायचे आहे. तर अशा प्रकारे मी बॉक्समध्ये ठेवलेले आहेत. हे असं मी मध्ये-मध्ये करत असते कपड्यांचं. दुसरी गोष्ट आहे ती करणार आहे ती म्हणजे जोडी नसलेले जे सॉक्स असतात किंवा खराब झालेले सॉक्स, काही बरेचसे सॉक्स असे लूज होतात, खूप खराब होतात किंवा मग एकच त्याची पेअर असते, म्हणजे पेअरमधले एकच सॉक्स असतो, एक नसतो. तर असे बरेच नवे जुने एकत्र सॉक्स होतात आणि ह्यामुळे काय होतं, की नेमकं आपल्याला घाई-घाई जेव्हा असते, सकाळच्या वेळेस आपल्याला शाळा, कॉलेज, ऑफिसला जायचं असतं, तेव्हा नेमकं आपल्याला जोडी सापडत नाही किंवा मग जोडी सापडली तरी प्रत्येक वेळेस ना आपल्याला त्यातून शोधावं लागतं, की हे याच्यातले न लागणारे, लागणारे सॉक्स कोणते आहे? मग तेच काढून द्या, शोधून द्या. त्यापेक्षा नको असलेले किंवा जे लूज झालेले आहेत, खराब झालेले आहेत, ते सॉक्स वेगळे करणे आणि जे चांगले वापरातले सॉक्स आहेत, त्यांच्या अशा प्रकारे पेअर लावून ठेवायच्या. एकमेकांमध्ये ते लावून ठेवायचे सॉक्स, म्हणजे मग ती एक गड्डी, एक सॉक्सचं पेअर उचलली, की आपलं काम होतं. तर मी अशा प्रकारे बरेचसे सॉक्सचे पेअर लावून ठेवलेले आहेत आणि ज्यांच्या पेअर सापडलेले नाहीयेत, म्हणजे एक-एक सॉक्स ज्याचं सापडलेलं नाहीये, ते मी आता कमी करेल. तर अशा प्रकारे मस्तपैकी मी सॉक्स अरेंज करून ठेवलेले आहेत, म्हणजे माझं पुढच्या वेळेस काम सोपं होईल. एक सॉक्स जो पाहिजे तो उचलायचा आणि बस, टाईम आपला सेव्ह होतो. नंतरचा एक महत्त्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे जे आपण मैत्रिणींना, आपल्या सर्व लेडीजला आवड असते मुलींना, ती म्हणजे मेकअप प्रॉडक्टची. लिपस्टिक, नेल पेंट्स, वेगवेगळ्या प्रकारचे मेकअप शेड्स आपल्याकडे असतात, आय शॅडोज, असे बरंच काय-काय आपण मेकअपचं ठेवत असतो. पण त्या पण गोष्टी एक्सपायर होत असतात. त्यामुळे बऱ्याच वर्षांच्या ज्या आपल्याकडे ठेवलेल्या असतील, अ, तरी आपण त्या वापरत असतो, वापरत असतो. 3, 4, 5 वर्षापूर्वीच्या वगैरे अशा आपण ठेवलेल्या असतात आणि त्यासुद्धा आपण वापरत असतो. पण त्यांची एक्सपायरी डेट चेक करून घ्यायची. म्हणजे मग त्या वापरून आपल्या त्वचेला काही प्रॉब्लेम होणार नाही. त्याचप्रमाणे बऱ्याचशा अशा लिपस्टिक्सच्या शेड असतात, नेल पेंट्सच्या शेड असतात. त्या आपण घेताना घेतो. एकदम आपल्याला वाटतं तेव्हा, "वाह! ही चांगली आपण घ्यायला पाहिजे" आणि नंतर आपण घरी येऊन लावतो. तर आपल्याला वाटत नाही की आपल्यावरती चांगलं दिसतंय किंवा मग आपल्याला नाही आवडत ती शेड, आपण नंतर वापरत नाही. जर मग असे पण प्रॉडक्ट्स तुमच्या कडे ठेवलेले असतील, तर ते अ, कमी करणंच योग्य ठरतं. कारण अनवॉन्टेड स्पेस असते ती आणि जेव्हा आपण नवीन प्रॉडक्ट घेतो, मग त्यांना एकतर आपल्याकडे जागा नसते. कारण आपण जे नाही वापरत ते सुद्धा असं व्यवस्थित सांभाळून ठेवलेलं असतं, की ज्याची तेवढी गरज पण नसते. आणि मेकअप प्रॉडक्ट्स जेव्हा पण आपण यूज करतो, तेव्हा ते आपल्या स्किन टोनला, त्याचप्रमाणे आपली कोणत्या टाइपची स्किन आहे, सेन्सिटिव्ह आहे की कशी आहे, त्यानुसार घ्यायचे असतात. ड्राय स्किन असते, कोणाची सेन्सिटिव्ह असते, कोणाची ऑइली असते. त्यानुसार मेकअप प्रॉडक्ट चूज करायचे असतात. आपण जेव्हा दुकानातून घेतो तेव्हा थोडीशी छोटीशी ट्रायल करून बघायची असते हातांवर. आपल्याला जर सूट झाले, मॅच झाले तर ते घ्यायचे असतात. म्हणजे मग असं वेस्टेज होत नाही. त्याचप्रमाणे एखादं मॉइश्चरायझर, कॉम्पॅक्ट हे 2 ते 3 वर्ष किंवा त्याची जी व्हॅलिडिटी असेल, एक्सपायरी डेट असेल तिथपर्यंत वापरायचे. त्यानंतर डिस्कार्ड करायचे. त्याच्यानंतरचं सँडल, शूज आपल्याकडे भरपूर प्रमाणात व्हरायटी असतात प्रत्येकाकडे. आजकाल आपण ड्रेसवर मॅचिंग घेत असतो. कोणत्या फंक्शनला जायचं असेल तर मॅचिंग घेत असतो.
पण आपल्या शू रॅकमध्ये कधी-कधी ना असे पण म्हणजे शूज असतात सॉरी, की ज्याचं बेस खराब झालेला आहे, खूप घासला गेलेला आहे, फाटलेला आहे. तर मग हे असे शूज, अशी चप्पल वापरणं असं हे चांगलं नसतं. त्यामुळे जे सँडल, चप्पल, शूज, स्लीपर जे काही टाइप्स असतील आपल्या पायात घालणाऱ्या चप्पल्सचे, तर जे आपण वापरत नाहीये, जे खराब झालेले आहेत, ते टाकून द्यायचे आणि छानपैकी, मस्तपैकी जे आपण वापरणार आहे नवीन ट्रेंडी असेच आपल्या शू रॅकमध्ये ठेवायचे आहेत. त्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉइंट तो म्हणजे चावी नसलेलं कुलूप किंवा कुलूप नसलेली चावी. आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा असं ठेवलेलंच असतं, की एखादं कुलूप असेल, त्याची चावीच नाहीये किंवा चावी असेल, तर त्याचं कुलूप माहिती नाही कुठे आहे, काय हरवलेलं असतं, कुठेतरी असतं, नसतंच घरात ते. तर एक तर त्या चावीला ते कुलूप करून घ्या किंवा कुलपाला ती चावी करून घ्या. नसेल शक्य तर ते डिस्कार्ड करा. त्यानंतरचा एक महत्त्वाचा पॉइंट म्हणजे आपल्या घरामध्ये भरपूर टॉवेल असतात. म्हणजे वापरातले टॉवेल वेगळे असतात. त्याचप्रमाणे जुने टॉवेल वेगळे असतात. जे जुने झालेले टॉवेल आपल्याकडे कधी-कधी इतके होतात, की आपण त्याचे फाटलेला नसेल तर आपण छोट्या-छोट्या नॅपकिन करून त्याचा वापर करतो. पण अगदीच खूपच खराब झाले असतील तर ते डिस्कार्ड करणंच योग्य ठरतं. उगाच सांभाळून स्पेस आपल्या कपाटातली वाया जाते. आणि एक शेवटचा पॉइंट तो म्हणजे एक्सपायर प्रॉडक्ट्स. एक्सपायर मग ते औषधं असतील किंवा आपले खाण्याचे काही प्रॉडक्ट्स असतात ते त्यांना पण एक्सपायरी डेट असते. मेकअप प्रॉडक्ट जसं मी म्हटलं एक्सपायर असतात. जे काही तुमची औषधं समजा एक्सपायर झाली असतील तर ते डिस्कार्ड करा. त्याचप्रमाणे काही खाण्याचे पदार्थ असतील जे एक्सपायर झालेले असतील ते ठेवू नका फ्रिजमध्ये असतील किंवा शेल्फमध्ये असतील तर ते एकदा चेक करायचे आणि एक्सपायर असतील तर ते काढून टाकायचे. तर हे काही डिक्लटरचे पॉइंट्स होते जे छोटे आहेत पण महत्त्वाचे आहेत. त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. ह्यावर अजून एक व्हिडिओ आहे चॅनलवर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. नक्की जाऊन चेक करा. छोटे पॉइंट्स आहेत पण खूप महत्त्वाचे आहे. तर नक्की तुम्ही पण चेक करा, की तुमच्याकडे पण ह्यापैकी काही एक्स्ट्राचा ठेवलेला आहे का, जे तुम्ही वापरत नाहीये, जे खराब झालेलं आहे, तरीसुद्धा ते तुमच्या कपाटांमधली जागा घेत आहे. तेव्हा ते क्लिअर करा आणि असं मस्तपैकी सुंदर सुटसुटीत घर असेल, तर आपल्याला सुद्धा फ्रेश आनंदी वाटतं. तेव्हा चला पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल, तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.